के हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आता थेट जाऊया पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी माझे सहकारी निलेश नातू सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। निलेशजी, धन्यवाद अंकिता, पुन्हा एकदा स्वागत आहे। आत्ताच पाहिली आपण लालबागच्या राजाची उत्तर पूजा। आता येऊयात पुण्याच्या गणपतीकडे। या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे, प्रस्थान झालेलं आहे। पहिला गणपती, मानाचा पहिला पुण्याचा गणपती अगोदरच आपली जागा सोडून पुढे आलेला आहे, पण त्याला मानाचा हा पहिला गणपती ग्रामदेवतेचा पुरस्कार किंवा त्याला जो मिळालेला हा मान आहे तो कसा आणि का मिळालाय, खरं याच्याविषयी आपण थोडी चर्चा सुरू ठेवूया। पण आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय की तिथे मानाच्या गणपतीचं आगमन हे मेन विशेष करून लक्ष्मी रोडवरती झालेलं आहे। त्यामुळे यंदा मिरवणूक वेळेत सुरू झालेली आहे आणि वेळेत संपणार याची ग्वाही देणारेच ही दृश्य मला वाटतं तुमच्या समोर येत आहेत। गर्दी असणार आहे, गोंधळ रस्त्यावरती होणार आहे, पण त्याची मजाच वेगळी आहे। जाऊया पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांच्याकडे, त्यांना विचारूया हे पहिलं ग्रामदैवतेला पहिलं स्थान कसं मिळालं। राहुल, ज्यावेळेला पुणे परगणा शहाजी राजांकडे आला त्यावेळेला त्यांनी इथे लाल महाल बांधायचं ठरवलं। त्यावेळेला उत्खननामध्ये स्वयंभू अशी ही कसबा गणपतीची मूर्ती मिळाली। किंबहुना खरं तर ती मूर्ती नाही आहे, तो तांदळा आहे स्वयंभू असा। त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे असा घडीव आकार नाही आहे, स्वयंभू आहे ती खालनं वर आलेली। आणि त्यावेळेला असं म्हणतात की डोळ्यामध्ये शहाजीराजांनी तिच्या हिरे बसवले होते आणि ती तांदळा असल्यामुळे तिला फक्त दरवेळेला शेंद्राचं वर्ण लेपन केलं जातं आणि म्हणून ते पुण्याचं ग्रामदैवत आहे जे स्वयंभू आहे। आणि लाल महाल ज्यावेळेला बांधला त्याबरोबरच हे कसबा गणपतीचं मंदिर, कसबा हा शब्द म्हणजे थोडक्यात तो भाग सगळा, तेवढी आता कसबा पेठ मग असं सगळं म्हणतात, पण कसबा हा मूळ उर्दू फारसीतनं आलेला शब्द। तर त्या भागात ज्यावेळेला लाल महाल बांधला तेव्हा त्याला जोडूनच हे मंदिर बांधलं गेलं आणि तेव्हापासून ते पुण्याचं ग्रामदैवत म्हणून आहे। आणि त्यामुळे मानाचा पहिला गणपती असा तर भाग आहेच, पण पुण्यामध्ये असो किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरातले जिल्ह्यामधले लोक असोत, घरामध्ये ज्या वेळेला शुभ कार्य ठरतं तेव्हा पहिली अक्षत ही दैवत म्हणून कसबा गणपतीला वाहिली जाते आणि दुसरी तांबडी जोगेश्वरीला। या दोघींचा मान फार मोठा आहे आणि म्हणून मिरवणूक सुद्धा या दोघांच्या याने सुरुवात होते। अगदी खरं आहे, तुमच्या समोर तुम्ही पाहताय हीच ती दृश्य आहे जिथे आत्ता खांद्यावरही पालखी घेऊन गेली जाते आणि त्याच्यामध्ये श्रींची ती मूर्ती असते। त्याला भाविक स्वतः हात लावायचा प्रयत्न करतात, पण तसं करू दिलं जात नाही, कारण त्या मूर्तीचं पावित्र्य हे तिथे राखायला लागतं। पण ही एक मोठी प्रथा आहे, ती इतके वर्षानुवर्ष चालू आहे। ती खांद्यावरती पालखी असते। विचार करा, तुम्ही 4 ते 6 लोक फक्त, एवढी जड पालखी तुम्हाला अख्खा लक्ष्मी रोड म्हणजे 7 चौक लक्ष्मी रोडमध्ये आहेत असं आम्ही म्हणतो। बेलबागपासून जर तुम्ही मोजायला सुरुवात केलीत तर अगदी अलका टॉकीच्या चौकात येईपर्यंत 7 चौक हे अंतर आहे, पण खांद्यावरती ही पालखी दरवर्षी प्रथेप्रमाणे घेऊन जाल्या जाते आणि त्याचं दर्शन त्या मूर्तीचं तुम्हाला तिथे करता येतं। पण उत्सव म्हटलं की आवाजाला गोंगाट आला आणि आवाजाचा थोडाफार त्रास देखील कानाला होऊ शकतो। तर आपले पुरस्कर्ते आहेत डॉक्टर कल्याणी माणके, त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। ऐकूयात डॉक्टर कल्याणी माणके यांना।